मी रामदास थोरात आपल्या आंबेगाव तालुक्यामध्येच राहतो आणि आज मुंबईला जाण्याच्या निमित्तानं मी एसटी स्टँडवर आलो असताना मला इथे एक बर्फाची गाडी खाली होताना दिसली। पाठीमागे पाहू शकता तुम्ही सोमनाथ रसवंतीगृह आहे। या ठिकाणी एक उसामध्ये बर्फ आपल्या सर्व येणाऱ्या प्रवाशांना बर्फ टाकून दिला जातो उसाच्या रसामध्ये आणि तो किती निष्कृष्ट दर्जाचा दिसला मला, त्यामुळे मी त्याची शूटिंग घेतली आणि मी सगळीकडे व्हायरल केली आहे। म्हणून पत्रकारांना बंधूंना मी इथं गवारे साहेबांना बोलून घेतलं, साहेब अन्न व प्रशासनाचा जो निष्कृष्ट दर्जाचा जो विषय आंबेगाव तालुक्यामध्ये आज थैमान घालू पाहत आहे, तर अशामध्येच रसवंतीगृह असतील किंवा शीतपेय असतील अशा ठिकाणी देखील एफडीएचं यांना लायसन वगैरे परवाने मिळाली आहेत का हे असेच चालवत आहेत। कारण का हे सुद्धा आहे ना जनजीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे रसवंतीगृह असतील अनेक शीतपेय ठिकाणं असतील, तर या ठिकाणी हे विक्री करत असताना सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे। म्हणून याची मी शूटिंग केली। तर जनतेने जागं झालं पाहिजे का दूध भेसळीचा विषय चाललाय, अनेक दवाखान्यांमध्ये किंवा अनेक हॉटेलांमध्ये निष्कृष्ट दर्जाचे आपल्याला अन्न सेवन करायला मिळत आहे आणि लाखांनी रुपये आपण तिथे देत आहे। बिल भरताना 100 रुपये बिल जर झालं तर 10 रुपये कमी करायचं म्हटलं तर कोणी 10 रुपये कमी करत नाही, काय बोलतो तुम्हाला द्यावाच लागेल। अशा प्रकारे जर तुम्ही वस्तूचा त्या खाद्यपदार्थाचे पुरेपूर जर बिल घेत असेल तर अन्न सुद्धा तुम्हाला किंवा पाणी सुद्धा तुम्हाला एक चांगल्या दर्जात देण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर एफडीएचे IAS ऑफिसर माननीय तुकारामजी मुंडे साहेबांना यांना सॅल्यूट आहे माझा, कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दाखवून दिलं की अन्न व भेसळ हे किती खतरनाक विषय चालू आहे आणि याच्यामध्ये बड्या कारखाने दूध डेऱ्या याच्यामध्ये सापडले जात आहे। असाच एक प्रकार घडत आहे की आपल्याकडं जवळपास शीतपेयांची अनेक ठिकाणी काउंटर असतील, अनेक ज्यूस सेंटर असतील, या ठिकाणी देखील सतर्क राहून आपल्या जीवनमानाशी कुणी खेळत आहे का हे जाणून घेतलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे। तर मी एवढं 2 शब्द बोलतो। आता या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला जी बर्फ दिसला, हो, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारणा केली का हा बर्फ असा कसा किंवा काय येते? हो, तर मी इथं एक चालक म्हणून आहेत, ते आता निघून गेले तिथून, त्यांना विचारलं हा बर्फ कसला आहे, कुठून आणता तुम्ही? आता ते इथून निघून गेले ते इथून, तर ते नाही येत, आता नाहीये दुकानं कुणीच थांबलेली नाही, निघून गेलेत। तो चालक आहे कोणतरी, नाव सांगितलं, नाव पण सांगितलं नाही। ते म्हणले डेअरीला आणि सगळीकडे आम्हाला इथे एक कारखाना आहे मारवाड्याचा, तो मारवाड्याच्या कारखान्यावरूनच बर्फ सगळीकडे पार्सल केला जातो आणि आम्ही सुद्धा इथे घेत असतो लाद्या, हाच बर्फही मिळतो आम्हाला। पण त्याचं असं म्हणणं झालं की नदीचं पाणी डायरेक्ट येतं, नदीच्या पाण्यामुळे असा बर्फ झाला असं त्यांचं मालकाचं म्हणणं आहे, असा तो कामगार म्हणताय। इथे त्या कामगारला मी काही प्रश्न विचारले, तुमच्याकडे एफडीएचं लायसन आहे का? तर म्हटलं एफडीएचं आमच्याकडे लायसन वगैरे काही नाहीये। काय तो म्हणलं आमच्याकडे लायसन नाहीये। म्हटलं बरं ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही, मी माझ्या पत्रकार बांधवाला बोलून घेतो आणि आपली बातमी बनवायची आहे। कारण का माहितीये का, हा लोकांच्या जीवाशी खेळणारा एक उद्योगच आहे मोठा आणि सर्वसामान्य जनता इथं बस स्टँडवर येत असते, प्रवास करत असते, कोण कुठून येतो कोण कुठून येतो, बरोबर। तर हे एक प्रकारचा खूप मोठा धोका आहे आणि आज पाहिलं गेलं कौटुंबिक संस्थे सगळ्यांचं बिघडलेलं आहे आणि अन्न हे आपल्याला जे खायला मिळत आहे हे दर्जेदार मिळत नाही, त्यामुळे स्वास्थ्य बिघडत आहे। तर काळजी घ्यावी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे, अशी काही शीतपेय असतील अशा ठिकाणी देखील चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कडक कारवाई व्हावी। धन्यवाद। रामदास थोरात।